एसके जॉगिन कानका विपक्ष मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ या पहिला सामना मैदानावर नो चान्स होडावडा गेल्या वर्षीचा या मैदानावरता विजेता संघ इंडियन कॅपिटल आपण बघू आणि त्यानंतर श्री स्पोर्ट देवबाग रिलायन्स आरोंदा भूमिका 11 कानका आणि सातेरी मातोन हे संघ आजच्या दिवशी या मैदानात लढत करत आहेत आणि पहिला सामना या मैदानावर घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय मांद्रेम बॉयज क्रिकेट संघ घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय। एसके जॉगिंग कांता क्रिकेट संघाने टॉस विन झालाय, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। मैदानावर प्रतिस्पर्धी संघाची सलामीची बिनीची जोडी मैदानावर पावलं अजमावते आहे। अंबाजी संघाचा कर्णधार आणि नॉन स्ट्राइकला राजेश उर्फ हुक्कू, अंबाजी कोनाडकर, राजेश गावडे उर्फ हुक्कू या नावाने प्रसिद्ध गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय। प्रितेश गडेकर पंचांचा सामना सोडण्याचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय। पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल। प्रितेश गडेकर कमेंट्री बॉक्सच्या जवळून सज्ज होईल, तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर सज्ज झालाय। स्ट्राइक एंडला घरच्या मैदानावर खेळत असताना अंबाजी कोनाडकर संघाचा सरसेनापती कर्णधार पद ज्याच्या डावावर मांद्रेम बॉयज क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो खेळाडू सज्ज झाला। स्ट्राइकला नॉन स्ट्राइकला राजेश गावडे उर्फ हुक्कू ही जोडी मैदानावर दोन्ही ऑफिशियल्स सुशांत साळगावकर सरमुंद दाभोलकर। पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढल्या मैदानावर पहिल्या चेंडूवरचा डायरेक्ट हिट लागला असता तर राजेश उर्फ हुक्कूला माघारी परतावं लागलं असतं। थोडंसं संत गतीने धाव घेण्याचा प्रयत्न होता राजेशचा, एकेरी धावसंख्येनं श्री गणेश झालाय। सांख्यिक धावफलकाचं खातं खोललंय 1 या धावसंख्येनं, ते अंबाजी कोनाडकरनं श्री गणेश केल्या। मैदानावर चालू असलेला सामना या मैदानावर पाहतोय एसके जॉगिन कानका विपक्ष मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय। या मैदानावर मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्या मैदानावर आपण पाहतोय। काल मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर या मैदानावर आजचा पहिला सामना एसके जॉगिंग कानका विपक्ष या मैदानावर मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ ही लढत आपण पाहतोय। घरच्या मैदानावर सकाळच्या सत्रामध्ये अंबाजीनं श्री गणेश केलाय, तो एकेरी या धावसंख्येनं पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। खोलवर टप्प्यावर चेंडू मोठा फटका बसला, राजेश उर्फ हुक्कू 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतेल। आक्रमण जो पसंत करतो, अटॅक जो पसंत करतोय, पण 8 षटकांचा सामना आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला विचार केला राजेश उर्फ हुक्कूला आज खेळायचं होतं मैदानावर, थोडंसं ओव्हरपिच पद्धतीने चेंडू होता, थोडंसं वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता। राजेश उर्फ हुक्कू 0 धावसंख्येची बॅग घेऊन माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानावर गोपाळ गडेकरनं पाऊल आजमावलंय। तोपर्यंत आपण जोडूया एक सुंदर साऊंड सिस्टीम, या साऊंड सिस्टीममुळे सर्व आमचं भवितव्य असतं, पण सुरेख साऊंड सिस्टीम आपण ऐकतोय SS ऑडिओच्या माध्यमातून एक सुंदर सुमधुर संगीत ऐकूया। थँक यू। मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी सुंदर सुमधुर संगीत ऐकलंय आपण। मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी ब्रँड बनलाय आणि त्यासाठी हे संगीत सुमधुर संगीत आपण ऐकलंय डीजेच्या माध्यमातून। मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2024 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळ्याला सुरुवात झाली। मैदानावर सुंदर गोलंदाजी, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केले प्रितेश गडेकरनं, गोपाळ गडेकर समोर आहे। हलक्या हाताने घेऊन काढले, खोदून काढण्याचा प्रयत्न, नकार आला, स्ट्रायकर एंड काढणं। सुरेख गोलंदाजीला सुरुवात झाली अंबाजी कोनाडकर। सुरुवातीला एक टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला चोरटी धाव संबोधल्या ते ती चोरटी धाव बहाल केली श्री गणेश केल्या राजेश उर्फ हुक्कूनं। या मैदानावर पहिल्या चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय आणि त्यानंतर गोपाळ गडेकरची महत्त्वाच्या ठिकाणी मात्र वर्णी लागली आहे।
कोलवट टप्प्यावर चेंडू जमनी लगतचा फटका या मैदानावर परतीची फेक केली आहे ती मात्र शॉर्ट मिड ऑफ कडनं या मैदानावर तोपर्यंत या मैदानावर एकेरी धावसंख्या पूर्ण करत गोपाळ गडेकरनं आपलं एक या धावसंख्येला खातं खोलत सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र एक कडीपात 2 धावा धावफलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय हा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंचांकडे अपील केलंय पायचीच या ठिकाणी LBW आउट नाही आहे. LBW आउट नाही आहे. उत्साहाचं अपील या मैदानावर बघितलंय. सुरेख गोलंदाजी मैदानावर प्रितेश गडेकरची SK जॉगिंग कांक क्रिकेट संघ या मैदानावर प्रथमतः टॉस विन झालाय क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मैदानावर आणि घरच्या मैदानावर आमंत्रित केलंय सकाळच्या सत्रामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये संयम दाखवायचा बद्दल सन्मानजनक क्रिकेट खेळावं लागेल. मांद्रेम बॉल्स क्रिकेट संघाला पहिल्या 4 षटकांमध्ये 30वी-35वी गाठावी लागेल. आक्रमण करणारे खेळाडू त्यांच्या कोट्यामध्ये आहेत पण या जोडीला कार्य करावं लागेल. आडव्या बॅटनं सुंदर फटका नेत्रदीप पद्धतीचा फटका आजच्या दिवसातील पहिला चौकार हा अंबाजी कोणाकडच्या नावावर गणला गेलाय. षटकाची झाली सांगता. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 6 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडीबाद 6 धावा हा लेखाजोगा मांद्रेम बॉयज क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावर गावकर पॅक पटला सुंदर असा फटका पुढे ससा फटका टोलण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय मैदानाबाहेर. चेंडू या मैदानाबाहेर सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी गोपाळ गडेकरनं नेत्रदीप फटक्यानं सुरुवात केली आहे. राकेशवर सुरुवातीला थोडासा आकुट्यापळे चेंडू बघितला पुढे ससा टोलण्याचा इरादा होता आणि कबरीच्या डोक्यावरून मैदानाबाहेर चेंडू जात आहे तो सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी 4 या धावसंख्येनं 10 धावा धावफलकावर. राजेश उर्फ हुकूनं जरूर नाराज केलाय पण स्वतःच्या खांद्यावर जबाबदारीने या मैदानावर आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर घरच्या मैदानावर आपण खेळत असताना मांद्रेम क्रिकेट संघ अंबाजी कोणाळकरनं या मैदानावर एक मोठा फटका टोलवला आणि त्यानंतर गोपाळ गडेकरनं राकेश कोरगावकरचं स्वागत केलं मैदानावर. स्विजेट डेक नेलाय फटका टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी डीजे बाई SS बजाव. धावफलकावर 16 धावा धावफलकावर गोपाळ गडेकरनं दिमाखात सुरुवात केली या मैदानावर. प्रथमतः संयमी क्रिकेट आणि खराब चेंडूवर आक्रमण पसंत केलं गोपाळनं. राकेश कोरगावकरचं स्वागत केलं आतषबाजीनं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं फटका टोळण्याचा प्रयत्न होता मैदानावर. सुरेख क्षेत्ररक्षण झाले मैदानावर. निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावफलकावर होत आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 16 धावा धावफलकावर. एका गडीच्या मोबदल्यात 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर राकेश कोरगावकर 2 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करतोय. हलक्या हातानं घेऊन काढलाय चेंडूला सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूवर आक्रमण पसंत केले मैदानावर.
एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर. 17 पे खतरा असेल कोणाला असेल मैदानावर, गोलंदाजाला असेल की फलंदाजाला येणारे चेंडूंवर. सांघिक धावफलकावर 17, एक बाद 17 लेखाजोगा. मांद्रेम बॉईज क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावर. सुरुवातीला थोडंसं थंडमय वातावरण, दममय वातावरण, पिच थोडंसं ठिकाणी आउटफील्ड ओली आहे, पण मी म्हणेन एका कालकडा तर विचार केला तर 65-70 धावा पाहिजे 8 षटकांमध्ये. पुन्हा एकदा स्विचिटचा वारंवार प्रयत्न करतोय प्रत्येक खेळाडू या मैदानावर. आक्रमण हे स्विचिटच्या फटक्यानं, रिव्हर्सिपच्या फटक्यानं या मैदानावर. या अगोदरचा जेव्हा फटका लागला त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन गेला आणि हा फटका मात्र आत्मघातकी फटका ठरला मैदानावर. निर्धाव चेंडूची गणना होत सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर. लेखाचूक आपण पाहतोय मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा तोच रिप्ले पाहायला मिळतोय मैदानावर. अंबाजी कोढाळकर स्वतःवर नाराज होते मैदानावर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची आली सांगता. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा खर्च, नंतरच्या 4 चेंडूंवर 1 धाव खर्च करत 3 चेंडू निर्धाव टाकत राकेश कोरगावकरच्या 11 धावांचं षटक आलंय. त्या षटकाची आली आहे सांगता 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल या मैदानावर 6 धावा एका गड्याच्या मोबदल्या, तर या षटकामध्ये 11 धावा आहेत. सांघिक धावफलकावर 17 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय नेहाल मांद्रेकर. सोडून दिला तो चेंडू. पंच 2 आज समांतर करतायत, स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा हा लेखाचोगा आपण पाहतोय. मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाचा प्रथम फलंदाजी करत असताना SK जॉगिंग कानका क्रिकेट संघानं या मैदानावर एक गडी जरूर बाद केलाय आणि संच झालाय मैदानावर. फटका बसलाय मैदानावर, पण क्षेत्ररक्षक कोणी त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. मिस टायमिंग फटका होता नो मॅच लँडमध्ये. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 धावा धावफलकावर. न्याल मांद्रेकर गोलंदाजी मार्कवर. SK जॉगिंग कानका क्रिकेट संघाच्या बाजूने प्रथमतः टॉस विन झालाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला एक ब्रेक थ्रू राजेश कावडे उर्फ हुक्कुला मैदानात माघारी परतवलंय आणि त्यानंतर अंबाजी आणि गोपाळ गडेकर ही जोडी मैदानावर सुंदर खेळाचं विवरण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सोडून दिला तो चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा नेहाल मांद्रेकरचा. स्वेर चेंडून सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 20 धावा धावफलकावर. 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वेर चेंडूचा इशारा येतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचे फटके टोलवायचे आहेत. अंबाजी कोडाळकरला चेंडू पुढेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय मैदानावर. स्वेर चेंडूचा इशारा येतोय अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पंच दंडात्मक करतायत. थोडंसं लांबावलं शतक हे नेहाल मांद्रेकरचं मैदानावर. त्याचा वारंवार प्रयत्न आहे, थोडंसं वाईट यॉर्कर करायचं आहे. थोडंसं दिशा चुकतोय, तो नियंत्रण चुकतोय मैदानावर, पण कमबॅक करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूचं खेळ समाप्त झालं मैदानावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पहिला प्रयत्न धोक्याची घंटा ही अंबाजी कोणाळकरची आपण पाहतोय. धाव घ्यायची की न घ्यायची अंबाजीला जोखीम पत्करावी लागते आहे आणि सलामीला गेलेला गोपाळचा चुकला कॉल आणि अंबाजी कोणाळकर कर्णधार बॅक टू द पॅव्हिलियन. थोडं खराब क्रिकेट मी म्हणेन. हा गडी महत्वाचा होता शेवटच्या क्षणापर्यंत आणि त्याला माघारी परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाची सुरुवातीच्या कालखंडामध्ये चूक होत आहे आणि माघारी परतला अंबाजी बजावडी JSS.
बाद होणं थोडंसं मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाला थोडीशी कठीण परिस्थिती असेल, कारण हा खेळाडू एकेरी दुहेरी धावसंख्येसाठी माहीर म्हटला जातोय आणि तो खेळाडू माघारी परतला, हलक्या हाताने घेऊन काढलाय. गोपाळ गडेकरनं सेन्सिबल क्रिकेटकडे सुरुवात केली आहे. एकेरी धावसंख्येची पावला ही झोकती धावसंख्येकडे, परतीची फेक जर डायरेक्ट आली असते तर प्रज्योतची दिली की धडकन वाजली होती मैदानाभर, धोक्याची घंटा वाजली होती. दोन या धावसंख्येने सांघिक धावफलकाभर 23 धावफलकाभर. सुंदर रनिंग बिटवीन विकेट मैदानाभर या दोन खेळाडूंची आपण पाहतोय. गोपाळ गडेकरनं स्वतःच्या हातामध्ये सर्व सूत्र घेतले आहेत आणि आज त्याला लढावं लागेल. एक षटकार एक चौकार जरूर टुलवलाय. जे काही करायचं आहे मैदानावर आपल्या घरच्या मैदानावर एका ताकदीनं, तर दुसऱ्या बाजूला SK जॉगिंग कांता क्रिकेट संघाच्या बाजूला फटका या मैदानावर सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्न फ्रंबल झालाय क्षेत्ररक्षक लॉगॉनचा. परतीची फेक तोपर्यंत एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकाभर 24 धावफलकाभर. SK जॉगिंग कांता क्रिकेट संघ सुरुवात या मैदानावर पहिल्या षटकामध्ये दिमाखात केली, त्यानंतर दुसरं षटक हे थोडंसं 11 या धावसंख्येचं आणि त्यानंतर मैदानाभर थोडंसं स्वेर चेंडू पाहायला मिळाले, बोनसचा धावफलक पाहायला मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. पण कमबॅक करावं लागेल, कारण त्यांनी रन मशीनला माघारी परतवलाय. धावचीच्या स्वरूपात अंबाजी कोणाळकर माघारी परतलाय. पण येणाऱ्या कालखंडामध्ये गोपाळ गडेकर आणि प्रज्योतला या मैदानावर खेळी साकारावे लागेल. डाव्या हाताचा प्रज्योत सज्ज आला स्ट्राईकला, गोलंदाजी मार्कवर गोलंदाजचे लंबवलेले षटक ते नेहाल मांजरेकर सज्ज झालाय. सामना अतिशय रोमांचक चालू आहे मैदानावर, कारण दोन्ही संघ हे तगडे संघ गोवा राज्यातील आणि लढत करतायत मैदानावर. कोलबट टप्प्यात चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्टमॅनचं क्षेत्ररक्षक सुंदर या ठिकाणी परतीची फेक करतोय. परतीची फेक करीपर्यंत निर्धाव चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजीला सुरुवात केली आहे नेहाल मांजरेकरनं मैदानावर. पहिले 3 चेंडू या मैदानावर स्वेर स्वरूपाचे 3 चेंडू आपण बघितले, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी 24 धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर. धावा बघितलं तर एक बाजूला धावफल व्यवस्थित चालू आहे मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाचा, पण येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला एका दुसऱ्या खेळाला मोठी इनिंग खेळावी लागेल मैदानावर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. लेदरबर्ग क्रिकेटची आठवण करून त्याला कव्हर रिसर्चला क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक घेतेपर्यंत एकेरी धावसंख्या होते आणि एक या धावसंख्येनं पाऊस सुद्धा पूर्ण होत आहे धावफलकाभर. ते मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघाचं 25 धावफलकाभर. 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 25 धावफलकाभर आणि तोपर्यंत आपण जोडूया आमच्या समवेत सुमधुर संगीत SS ऑडिओ. धावफलकाभर गोलंदाजी मार्कवर सज्ज आलाय गोलंदाज शुभम जा. आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न होता, निश्चित केलं यासाठी आणि त्या अंपायरकडे निर्णय आलाय. टेनिस क्रिकेट ची पूर्ण टीम त्यांना सलाम असेल मैदानावर. त्यांच्याकडे कुठेही रेव बघा, कुठच्याही षडे बघा आणि त्यावेळी ते मात्र आपल्या कामामध्ये व्यवस्थित सुसज्ज असतात, त्यासाठी दाद द्यावी लागेल. कॅमेरामॅन ओमकार, सुदर्शन आणि त्याचबरोबर लवेश आणि हे सर्व मुलं काम करतायत, मेहनत करतायत. नॉट आउट. निर्धाव चेंडू पाहतोय आपण, त्याहून सर्वात दाद द्यावी लागेल. गौरव सावंत त्याची पूर्ण टीम, सागर आमच्या डिजिटल स्कोरर आहे कमेंट्री बॉक्समध्ये, पण गौरव सावंतला भरपूर सलाम द्यावा लागेल. मोठा फटका पाहायला मिळतोय, गगनाला गबस्ती घालणारा फटका. षटकारानं स्वागत केलंय ते शुभम जाचं. आपण स्वागत करूया प्रोजेक्टचं एका सुमधुर संगीतातून SS ऑडिओच्या माध्यमातून. थँक्यू. 31 धावफलकाभर. धावफलक जो स्थिरावला होता
प्रज्योतनं हात खोलले, शुभम जावर हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे. सुंदर फटका सजवलाय मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका या मैदानावर डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षकांना हाय हॅलो करत चेंडू वन बाउंड सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. 35 धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात अंबाजी माघारी परतलाय. राजेश उर्फ हुकूम माघारी परतला आणि शुभम जावर हल्ला बोल पसंत केलाय मांद्रेम बॉईज. मांद्रेम क्रिकेटच्या संघानं गेल्या वर्षीची मॅच मांद्रेम बॉईज संघासाठी प्रथमतः फसली होती. पूर्ण गावाचा सपोर्ट आणि त्यानंतर दिमाखात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. हलक्या हाताने घेऊन काढलाय पण फटका फसलाय. सोडलंय झेल मैदानावर. एकीर धावसंख्येचं रूपांतर जोगपी धावसंख्येकडे दुहेरी धावसंख्येमध्ये. कॅचेस इन द मॅचेस. कालचं सत्र साहिल आरोलकरचं झेल सोडलं. डिझेल बॉईज अंजुना क्रिकेट संघानं साहिलनं मॅच फिनिश केली. हा लेखा जोगा आहे कॅचेस इन द मॅचेस म्हटलं आता. आणि ते का म्हटलं त्याचं कालच्या सत्रापासून आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलंय. आज प्रज्योतला त्याचे उदाहरण मिळालंय. मोठा फटका टोलवायचा होता. पुन्हा झेल सुटले मैदानावर. शुभम जहान नाराज आहे कारण जरी समजा या मैदानावर मी धावसंख्या मोठी खर्च केली तरी या मैदानावर मी ब्रेक थ्रू लावून दिला होता. तो मात्र प्रज्योत आक्रमक झालाय. त्याला या मैदानावर ब्रेक थ्रू लावून दिला होता पण कार्य करायचं होतं. नव्हती क्षेत्ररक्षकांची साथ. त्यामुळे सांघिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर. गती परिवर्तन केला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतायत. शिवारी चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं 38 धावा धावफलकावर. धावा या कशाहून पहिल्या प्रयत्न थोडंसं लडकडत खेळत होता मांद्रेम बॉईज. मांद्रेम क्रिकेट संघ गोपाळ गडेकरनं आतषबाजी केली. प्रज्योतनं आतषबाजी केली आहे. प्रज्योतचा वारंवार प्रयत्न आहे ऑफसाईड चेंडू ऑन साईडला त्या ठिकाणी खेळायचा आहे. डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला टोलवायचा आहे. पण शुभम जहानं काम केलं होतं. साथ द्यायची होती क्षेत्ररक्षकांना. सांघिक धावफलकावर 38 धावा धावफलकावर पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 38 धावा धावफलकावर. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया एक सुंदर रेडिओ आवाज. सर अशोकजी नाईक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडल्यात आहेत. उर्वरितची 4 षटकं तोपर्यंत आपण जोडूया SS ऑडिओच्या माध्यमातून. पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. आज के दिन का पहला मैच बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर का. और पावर प्ले में गेंदबाजी के लिए दिखा देते हुए नेहाल आ चुके हैं गेंदबाजी पर. नेहाल की गेंदबाजी का सामना करेंगे 2 बल्लेबाज है मैदान पर. गोपाल गडेकर और उन्हीं के साथ प्रज्योत. ये जोड़ी मैदान पर अब तक 1 चौका 1 छक्का. गोपाल की बल्लेबाजी में 1 चौका 1 छक्का. प्रज्योत के बल्लेबाजी में 4 ओवर टोटल 38 रन 2 विकेट के नुकसान पर. आज का दूसरा दिन और दूसरे दिन का पहला मुकाबला मैदान पर बैटिंग पावर प्ले का ओवर.
आगे निकलकर हाफ वॉली पर गेंद को ड्राइव किया, इस बार ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड करते तब तक एक आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। आज का पहला मुकाबला जारी है मैदान पर। एक ओर से एसके जॉगिंग कांड का क्रिकेट टीम तो अपने घर के मैदान पर घर के दर्शकों के सामने अपने होम पिच पर मांद्रिम बॉयज मांद्रिम ये टीम जो कि पहला मुकाबला करती हुई मैदान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी मैदान पर थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली दिखाई देती हुई। हाफ वॉली पर लेकर थोड़ी सी हवा में गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, कोई मौका नहीं, गेंद निकली डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थैंक यू डीजे, धन्यवाद। बहुत ही बेहतरीन शॉट इस बार हाफ वॉली पर ले कवर पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। और फिर से थोड़ा सा खींचकर खेला शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर, और इसी के साथ सफलता मिलती हुई तीसरा विकेट निकलता हुआ मैदान पर मांद्रिम बॉयज क्रिकेट टीम का। डीजे नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए रोहित। तैतालीस रन 3 विकेट के नुकसान पर, और मैदान पर न्यू बैटर रोहित मांद्रेकर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर नेहाल मांद्रेकर। 5वां ओवर जो 2 ओवर शुरू में पावर प्ले का, तीसरे से छठे ओवर तक एक बैट्समैन चॉइस पावर प्ले का, बैटिंग पावर प्ले का ओवर, और वो ओवर में गेंदबाजी करते हुए सामने नए बल्लेबाज देखने होगा। 43 रन 3 विकेट के नुकसान पर। और इस बार देखना होगा फिर से जो कि ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर, बहुत शानदार फील्डिंग, तेजी के साथ गेंद को उठाते फील्डिंग करते। एक अच्छा विकेट है भीम सिंह पिच क्यूरेटर जिन्होंने काफी मेहनत के साथ इस विकेट को बनाया है। आउटफील्ड भी बहुत अच्छा है इस मैदान पर, आप निश्चित रूप से बिल्कुल डाइव्स लगाकर भी फील्डिंग कर सकते हैं, इतना बेहतरीन मैदान है। और एक बड़ी प्रतियोगिता मांद्रिम चैंपियंस ट्रॉफी, ऑल गोवा सिंधुदुर्ग म्युनिसिपैलिटी पंचायत टीम। अच्छी गेंद इस बार, बहुत अच्छी गेंद, ढीले हाथों से खेला, सिलमिड पर फील्डर गेंद को जब तक फील्ड करते, लेकिन तब तक समय था दोनों बल्लेबाजों को। एक सिंगल बड़ी तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम कल के दिन की जो कि सेमीफाइनल में पहले प्रवेश करने वाली टीम, और आज बिल्कुल तगड़ा मुकाबला होगा। सिंधुदुर्ग जिले के भी 3 टीम आज हिस्सा ले रही है मैदान पर। होडावड़ा क्रिकेट टीम, मालवण देवबाग क्रिकेट टीम, मातोंड क्रिकेट टीम, ये 3 टीम आज हिस्सा ले रही है। हाफ वॉली पर लेकर इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद चली गई, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ इस चौके के साथ 49 49 रन पर
3 विकेट पर 49 रन। आगने वाला मैच होगा नो चांस होडावड़ा और इंडियन कैपिटल तालीगांव, इन दो टीमों के बीच में। दोनों टीम रिपोर्ट करें। इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम और नो चांस होडावड़ा क्रिकेट टीम, प्लीज आप कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। अगला मैच आप दोनों के बीच में होगा और जो 8 ओवर का खेल समाप्त होगा उस छोटे से इनिंग ब्रेक में टॉस होगा आप दोनों के बीच में। दोनों टीमों के लिए कप्तान आपके लिए जानकारी। और इसी बीच में एक ओवर की समाप्ति यानी टोटल 5 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वें ओवर की समाप्ति के बाद 49 रन 3 विकेट के नुकसान पर। आने वाले 3 ओवर का खेल बाकी। गेंदबाजी में परिवर्तन, शुभम झा आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। खुद का दूसरा, टीम का छठा ओवर। 8 ओवर का मुकाबला दोनों के बीच में। आज का दूसरे दिन का पहला मुकाबला मैदान पर 4,44,444 टोटल, जो कि पहला इनाम। एक बड़ी राशि मिलेगी जीतने वाली टीम को, शानदार ट्रॉफी मिलेगी। और लगातार 5 दिन। इस बार फ्लाइटेड गेंद, इस बार थोड़ी सी फिरकी गेंद देखना होगा। रन बिल्कुल डायरेक्ट हिट लगी, कोई बिल्कुल अंपायर के मन में बिल्कुल कोई शंका नहीं थी और एक सफलता मिली। रनआउट के रूप में विकेट चला गया मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम का। डीजे और एक मैदान पर उमेश तिरोडकर। अच्छी गेंदबाजी हो रही मैदान पर। एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया, सामने बल्लेबाजी दी। आगे निकले, बिल्कुल शायद थोड़े से परेशान जरूर हुए इस गेंद के साथ। फिर की गेंदबाजी, फिर से एक बार फ्लाइटेड गेंद थी और जब तक गली पर फील्डर गेंद को फील्ड करते, एक सिंगल और इस 1 रन के साथ मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए। 4 विकेट पर 50 रन। और फिर से फ्लाइटेड गेंद, खेलना कहां पर चाहते थे, रनआउट का मौका देखना होगा नॉन स्ट्राइकर इन पर, लेकिन बाल बचे वहां पर। तो कमेंट्री बॉक्स में से स्वागत करेंगे। मुख्तार कादरी का आगमन हो रहा है। सर आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। उन्हीं के साथ आनंद दिवजीकर, इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम का आगमन हो चुका। वेलकम सर आपका पूरी टीम का इस मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी में। शुभम झा अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छी गेंद इस बार आखिर में थोड़ा सा हल्के से खेला गेंद को ऑफसाइड पर। गेंद के आने का इंतजार किया, स्पिन की इंतजार किया। लेग ब्रेक गेंद थी, बैकफुट पर निकले, हल्के से टैप किया गेंद को और जब तक कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते एक सिंगल आराम के साथ तब्दील किया दोनों बल्लेबाजों ने। 8 ओवर का मैच है और जिस तरह से विकेट है, आउटफील्ड है और स्विच हिट की कोशिश देखना होगा। एक सिंगल बनेगा, अंपायर का इशारा लेग बाइज का आता हुआ और 1 रन और बढ़ गया स्कोर के खाते में। जिस तरह से विकेट है दोस्तों, 8 ओवर का मैच है। कल के पूरे दिन की मैं चर्चा करूंगा। कल का दिन साहिल आरोलकर के लिए 100 से भी ज्यादा रन बनाए साहिल आरोलकर ने। 123 रन बनाए कल के दिन में। बहुत शानदार बल्लेबाजी रही। बैकफुट पर निकले, फिर से टैप किया देखना होगा। दूसरे रन की कोशिश, फील्डर दूर है। पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता 2 रन तेजी के साथ पूरे किए। और 1 ओवर का खेल समाप्त हुआ। 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 56, 4 विकेट 55, 55 रन 4 विकेट के नुकसान पर। 55 रन 4 विकेट पर 6 ओवर की समाप्ति के बाद बिल्कुल हमारे चाचा पड़गांवकर चाचा जिनका आगमन हो रहा है, आपका स्वागत है। 55 रन 4 विकेट पर इस ओवर में बने टोटल
6 रन बने इस ओवर में। दो ओवर आने वाले, आखिरी 2 ओवर का खेल बाकी, 12 गेंदों का। गेंदबाजी के लिए आ चुके हैं राकेश कोरगांवकर। 2 ओवर का खेल है, एक 20-25 रन अभी भी बनाने पड़ेंगे मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम को। हाफ वॉली पर लेकर खेलना चाहते थे, बहुत अच्छी गेंद, इस बार फिर से एक बिंदी गेंद। विकेट के पीछे सूरज चोपड़ेकर 55 रन टोटल 4 विकेट पर। बैकफुट पर निकले इस बार, खेला गेंद को, देखना होगा स्लिमिड अप पर फील्डर, लेकिन बैकअप बिल्कुल नहीं था। सोच थी मन में निशाना लगाने का, लेकिन बैकअप बहुत दूर था। अगर नहीं लगती गेंद स्टंपों पे, रनआउट का मौका नहीं मिलता तो और एक रन बन सकता था, और एक रन बन गया इसी बीच में स्कोर के खाते में। मिड विकेट बाउंड्री पर शुभम झा एक डीप स्क्वायर लेग, एक वाइड लॉन्ग ऑन, ऑफ साइड पर एक लॉन्ग अप, एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर फील्डर ऑफ साइड पर। यह फील्डिंग की जमावट। एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम टॉस जीतकर गेंदबाजी कर रही है मैदान पर। राकेश कोरगांवकर सामने से दूर वाले छोर से, दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार ऑन साइड पर देखना होगा, मिड विकेट पर फील्डर शुभम झा गेंद के नीचे एक आसान सा कैच छूटा। मिड विकेट बाउंड्री पर फील्डर शुभम झा, और नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा। तो टोटल मिले 3 रन स्कोर के खाते में, और इन 3 रन के साथ आने वाली गेंद होगी जो फ्री हिट की गेंद होगी। चलिए, शुभम झा ने थोड़ी सी राहत की सांस ली होगी, क्योंकि कैच छोटा था मालूम था, लेकिन नो बॉल थी। 3 रन इसी बीच में, और आने वाली अगली गेंद फ्री हिट की गेंद। फ्री हिट की गेंद, इस बार बड़ा शॉट, इस बार वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई इसी मारेका से बाहर। 6 और 6 रन के लिए डीजे। थैंक यू डीजे, धन्यवाद। 80-90 का टोटल लेकर जाना पड़ेगा मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम को इस विकेट की, अगर मैं कल के दिन की चर्चा करूंगा तो। विकेट कीपर बिल्कुल चिपके हुए सूरज चोपड़ेकर बहुत अच्छे विकेट कीपर, साथ साथ कमेंट्री भी बहुत अच्छी करते हैं। इस बार हाफ वॉली पर लेकर स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर डीप पर, ओ खराब फील्डिंग, गेंद चली गई 2 फील्डर को बीट करते हुए। 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। डीजे थोड़ी सी चर्चा करूंगा। 80-90 की टोटल के इस मैदान पर चेस किया था, और वो ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम ने 83 का टारगेट 8 ओवर में चेस किया था इस मैदान पर। तो बिल्कुल बैटिंग विकेट है, अच्छा विकेट है इस मैदान पर, मैं जरूर कहूंगा। ऑफ साइड पर बहुत ही सुंदर शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर फील्डर 1 रन, पहले रन के लिए निकले, थोड़ी सी फील्डिंग में गड़बड़ मैदान पर, लॉन्ग अप बाउंड्री पर, और इसी बीच में दूसरा रन पूरा किया। जिस तरह से बल्लेबाजी साहिल आरोलकर की बात कर रहा था मैं, उसी तरह से गेंदबाजों की भी चर्चा करूंगा। मेडन ओवर कल देखने को मिला था, जो गेंदबाजी में साहिल घाटवड़ राजाराम वॉरियर्स तलवड़े क्रिकेट टीम की ओर से मेडन ओवर, वो भी देखने को मिला था इस मैदान पर। ऑफ पर यह अच्छी गेंद, कल के दिन में एक हैट्रिक भी मुकम्मल हुई थी ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम की ओर से, सचिन पाठ जी की ओर से गेंदबाजी में। तो ये था कल का लेखा जोगा। बल्लेबाजी ने भी बहुत अच्छा योगदान दिया था, साहिल आरोलकर ने गेंदबाजी भी रही थी। खेल इसी के साथ 7 ओवर का समाप्त हुआ, और 7वें ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 71 लॉस ऑफ 4 विकेट, 71 टोटल, 71 रन
4 विकेट के नुकसान पर 7 ओवर की समाप्ति के बाद लास्ट ओवर टू गो। अगला मैच हो रहा है नो चांस होडावड़ा जो चैंपियन क्रिकेट टीम और उन्हीं के साथ इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम। दोनों टीमों का आगमन हो चुका है, दोनों टीमों का हार्दिक स्वागत। और चलिए जल्द से जल्द टॉस के लिए संपर्क करें दोनों टीम कैप्टन। इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम और उन्हीं के साथ नो चांस होडावड़ा क्रिकेट टीम। आने वाला मुकाबला अब दोनों टीमों के बीच में हो रहा है दोस्तों। तो चलिए दोनों टीम आपकी टीम लिस्ट अपडेट करें और टॉस के लिए 71 रन 71 लॉस ऑफ 4 विकेट, लास्ट ओवर टू गो। और बॉलिंग में परिवर्तन हो चुका है, गेंदबाजी के लिए आ चुके हैं महेश पवार। 8 ओवर का मैच है, 2 ओवर पावर प्ले, तीसरे से छठे ओवर तक और एक बैटिंग पावर प्ले का ओवर। आपको 40 मिनट 35वें मिनट को आपको आखिरी ओवर शुरू करनी है। ओ बढ़िया शॉट इस बार, लेकिन लॉन्ग ऑन पर सामने फील्डर के हाथों में। स्लॉग ओवर आखिरी ओवर और महेश पवार पहली गेंद पर सफलता दिलाते हुए अपने टीम को। स्कोर रुका हुआ 71 लॉस ऑफ 5 विकेट, 71 रन 5 विकेट के नुकसान पर। डीजे ओ एक तगड़ा शॉट, बहुत ही लाजवाब, डीप मिड विकेट सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे स्कोर आगे बढ़ा 77। हाफ वॉली पर लेकर इस बार फिर से एक बड़ा शॉट देखना होगा। लॉन्ग ऑन बाउंड्री पर, वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर मौजूद, कैच को लपेटते हुए वाइडेस्ट लॉन्ग ऑन बाउंड्री पर। और इसी के साथ और एक सफलता मिलती हुई मांद्रिम बॉयज क्रिकेट टीम को। डीजे पर स्कोर रुका हुआ 77 लॉस ऑफ 6 विकेट, 77 रन 6 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर का खेल जारी है और बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर महेश पवार। बहुत अच्छा ओवर, 2 विकेट, इस ओवर में एक छक्का लगा, 2 विकेट भी चटकाए। और देखना होगा सामने नए बल्लेबाज शांताराम मामल। फुल टॉस गेंद, ओ बहुत अच्छी फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग फॉलो थ्रू में। पहले दूसरे तीसरे प्रयास में कैच को पकड़ा और एक कामयाबी मिलती हुई एसके जॉगिंग कांटका क्रिकेट टीम को। इस ओवर में आखिरी ओवर एक छक्का लग चुका है, लेकिन 3 विकेट भी चटका चुके हैं महेश पवार। और इसी बीच बल्लेबाज आउट होकर वापस। डीजे
दोनों कैप्टन आइए टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम और नो चांस ओडावड़ा क्रिकेट टीम, दोनों टीम कैप्टन आपसे रिक्वेस्ट है इस ओवर की समाप्ति के बाद आप दोनों के बीच में टॉस होगा। आप टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के बिल्कुल सामने आ जाइए। अंतिम ओवर का खेल जारी है और ऑन हैट्रिक गेंदबाज महेश पवार, कल के दिन में एक हैट्रिक देखने को मिल चुका है इस मैदान पर और सामने महेश पवार हैट्रिक की गेंद लेकर फुल टॉस गेंद ड्राइव किया, इस बार कवर पर बहुत ही गैप में गेंद निकली, शानदार फील्डिंग, गेंद को रोका, लगभग बाउंड्री लाइन से अंदर गेंद को उठाते फील्ड करते, तीसरे रन के लिए पलटे, रनआउट का मौका लेकिन नहीं मिला मौका ये, और इसी बीच में 3 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। क्या विकेटों के बीच में दौड़ देखने को मिली मैदान पर, बहुत ही शानदार क्रिकेट, अच्छी दौड़, 3 बहुमूल्य रन और इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल 80 रन पर पहुंचता हुआ। लास्ट बॉल टू गो, टोटल स्कोर हो चुका है 80 रन। 8 ओवर का मैच है, एक अच्छा टोटल है, मैं कहूंगा निश्चित रूप से एक फाइटिंग टोटल है, एक सम्मानजनक टोटल है। सामने कल सुबह की चर्चा मैंने अभी अभी की है, 83 का टारगेट जो चेस हुआ था इस मैदान पर कल के सुबह के सत्र में, 80 रन है। मांद्रेम बॉयज, मांद्रेम क्रिकेट टीम घर के मैदान पर, गेंदबाजी उनकी ताकत है, फील्डिंग बहुत अच्छी करती है, सामने बल्लेबाजी है इसके जॉगिंग क्रिकेट टीम की, देखना होगा, मजा आ जाएगा बिल्कुल इस मैदान पर इस पहले मैच में। छोड़ा जाने दिया, वाइड बॉल का इशारा, 1 रन बढ़ गया, 1 गेंद बढ़ गई, क्या फायदा मिलेगा आने वाली गेंद पर? अगर बड़ा शॉट लगा तो मैं कहूंगा ये वाइड बॉल बहुत फायदेमंद होगा मांद्रेम बॉयज, मांद्रेम क्रिकेट टीम को। अगर विकेट मिला कोई फर्क नहीं मिलेगा डॉट गेंद निकालने में, तो अच्छी बात होगी, देखना होगा। महेश पवार बहुत शानदार ओवर, इस ओवर में 3 विकेट, थोड़ा सा अपने रनअप पे चूके और वापस एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर। पाली पर लेकर लॉन्गा बाउंड्री पर, डीप लॉन्गा बाउंड्री पर, हवाई फायर, देखो वाइड बॉल का फायदा मिला मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम को। एक बहुत ही बेहतरीन शॉट लॉन्गा, डीप लॉन्गा बाउंड्री पर मिले, 6 रन स्कोर के खाते में, और इन 6 रन के साथ टोटल स्कोर हो चुका है 87 और टारगेट है मैच को जीतने के लिए 88 का, 88 रनों का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए। गोपाल गडेकर ने बनाए 18 रन, प्रज्योत उर्फ भाटू जिन्होंने बनाए 17 रन, और आखिर में जो कि रोहित मांद्रेकर की बहुत बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 2 चौके लगाए, 2 छक्के लगाए रोहित मांद्रेकर ने अपने इनिंग में, बहुत ही शानदार बल्लेबाजी की, और आखिरकार जो आखिरी गेंद पर एक लाजवाब छक्का लगाया, और इस 6 रन के साथ टोटल 87 और टारगेट 88 का मैच को जीतने के लिए एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम को। बहुत शानदार बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी भी रही। आखिरी ओवर में महेश पवार 2 छक्के जरूर लगे लेकिन 3 विकेट भी चटकाए। पावर प्ले में बहुत अच्छी शुरुआत रही थी, सिर्फ 6 रन देकर 1 विकेट प्रीतेश गडेकर का, राकेश कोरगांवकर ने जिन्होंने भी बहुत ही अच्छा स्पेल किया। तो ये था लेखा जोखा बल्लेबाजी का, लेकिन जो हम रोहित मांद्रेकर की चर्चा कर रहे थे उन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी जो की 2 छक्के लगाए, 29 रन बनाए अपने इनिंग में, और टोटल 88 का टारगेट है मैच को जीतने के लिए। एक बार फिर से हम कॉल कर रहे हैं, आइए कैप्टन, दोनों कैप्टन टॉस के लिए दोस्तों आइए प्लीज, देरी मत करो, 8 ओवर का मैच होगा, आप दोनों आ जाइए जल्द से जल्द टॉस के लिए। नो चांस ओडावड़ा क्रिकेट टीम और इंडियन कैपिटल तालीगांव क्रिकेट टीम। दोस्तों चलिए प्लीज टॉस के लिए आपकी टीम लिस्ट और टॉस तुरंत किया जाएगा, छोटा सा ब्रेक जरूर है, और कमेंट्री बॉक्स में दूसरी इनिंग की शुरुआत होगी। बहुत ही शानदार अंग्रेजी कमेंट्री, हम बिल्कुल हमारे करीबी दोस्त श्याम कलंगुटकर, श्याम आइए आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में, आप ही की जुबाने बिल्कुल अगली कहानी इस मैदान पर इस मैच की।
Thank you, DJ. Yes, batsman, please hurry up. Batsman of SK Jogging Cricketers. Target of 88 in 8 overs. Run rate, required run rate is 11 runs per over. Against the host, Mandrem boys from Mandrem. In case if you have joined just now, then this is Mandrem Champions Trophy 2024, organized by Mandrem boys. Winner to take home rupees 4,44,444. Runners up will get rupees 3,33,333. Third place will get rupees 2,22,222. And fourth place will get rupees 1,11,111. Yesterday it was Dhruv Warriors Parsim reaching the semi-finals. Let's see which team reaches today. First match going on between SK Jogging Cricketers and Mandrem boys from Mandrem. Mandrem boys, Mandrem were put into bat by SK Jogging, scoring 87 runs in their 8 overs. So Shubham Jha along with Roshan in the middle for this pursuit of 88 runs in 8 overs for SK Jogging Cricketers. As far as the ball is concerned, it will be Rishikesh. Next match coming up, Indian capital Taligaon will take on No Chance Hodavda. No Chance Hodavda, the defending champions of this Mandrem Champions Trophy. Let's see how that game goes on. Shortly we'll have the toss between both the captains. Here we go with the first delivery. Umpire says play, and Rishikesh starts off the proceedings to Roshan. Just hint of ball keeping low, wanted to play it on the onside, missed completely, dot delivery to start with. In case if you're at home, you're listening to this, then we are live through tenniscricket.in on YouTube. Short pitch delivery, played it in the gap. Fielders after the ball, does well and keeps it to a couple. Score moves on to 2. 88 looks to be a very defendable total, but you never know the kind of power the SK Jogging batsmen have. You just never know. That man at the non-striking end is an absolute gold when it comes to run chases. Shubham Jha. Swing, missed, dot delivery. Some big names in that rank. Mahesh Pawar. In the air, fielder won't get it. Just chipped it in the air. Will be a single. Just checked his shot on the last occasion. If would have applied some power, would have been gone all the way, but not to be. Just a single brings Shubham Jha on strike for the first time. Looking for the big hit, missed. Dot delivery.
So news from the center from the next game. No Chance Odauda have won the toss and decided to bat first against Indian capital Talegaon. Big hit, squirted it behind square, and that will be a boundary. First boundary of the SK Jogging innings. Score moves on to 7. After completion of 1, it's 7. 7 without loss after 1. SK Jogging cricketers. How? 7 without loss in pursuit of 88 runs. SK Jogging cricketers in 8 overs. Big hit in the air. Chance fielder gone. No proper timing on that one. Trying to play it behind square. Top edged, an easy chance that has been taken by the fielder. So first wicket down, 7 for 1. SK Jogging cricketers. So new man in is Nehal Mandrekar. These two have got many good partnership over the years. Have been batting really well and understand each other really well. Running between the wickets, it's excellent always. Needs to get that kind of thing in this particular game when in pursuit of 88 runs. Short pitch delivery, that's a slower delivery, and that has been smartly belted over covers for 4. Score moves on to audio for this entire Mandram Champions Trophy. Nicely worked, leg glanced, and will be a single. Good batting this after getting a boundary, just maneuver the strike. No need to put your team and yourself in panic with getting some dot balls, trying to hit every ball out of the park. Just try and rotate the strike. Short pitch delivery.
and that has been smashed. And one bounce on the ropes for 4. Over mid-wicket this time by Shubham Jha. Seen plenty of different shots that have been played, especially this reverse shot has been the go-to shot for every batsman. Reverse sweep again, this time by Nehal Manjrekar, and it has gone the distance behind point. And after completion of 2 overs, it's 25 for 1 after 2 overs. In fact, 23. Thank you, DJ. Change in bowling. Praveen Sawant into the attack. 2 overs, 23. 23 for 1 after 2. Again, deep in the crease, and that has been swatted behind square again. And now the maximum from Shubham Jha. Score moves to 29. Ball, and now the first 7 of the first over, then 16, and now 6 of the first delivery from Praveen. False start, just that the fielder has been moved behind square now for that particular stroke. Short pitch delivery in the air. And that might just clear the man. Yes, it's gone for 6. 6 more. 2 in 2 now from Shubham Jha. So it was 23, then it went to 29, now it's gone to 35. 2 sixes and 2 deliveries. First one was foolish,
on the leg stump, which was dealt it nicely behind square. That one was short, and that again got belted. This time, at square. Down the ground, and that's 6 more. 3 in a row now from Shubham Jha. He's cutting loose. He's looking in some red hot form at the moment. Score moves to 41. Fast bowler of Mandrim boys, and he's been getting some tap. 3 sixes in 3 deliveries from Shubham Jha. Let's see if this one also goes out of the park. Definitely will be trying to finish the game pretty quickly when he gets going, Shubham Jha. 3 in a row, score moves to 41 with that maximum down the ground. Oh, good delivery just outside the off stump. That's a much better line, much better comeback by Pravin. Must have been a leg cutter. Just rolling his fingers over the ball. In the air. Can I catch that one? No, it's gone behind me. Another maximum. Over mid wicket this time. Score moves to 47. Must have been something special for breakfast in the morning. Shubham Jha striking it pretty cleanly. That's 6 more. Yes, it's gone all the way. 5 sixes in this over from Shubham Jha. And in commanding position, the SK Jogging cricketers. Score moves to 53 with that maximum. 53 for 1 after just 3 overs. 3 overs, 53 runs and 1 wicket in pursuit of 88 runs. SK Jogging cricketers from Kanka. Away, kind of over. 30 runs from that over. 30 runs is too much in the shortest format of the game. 8 overs game. When you are chasing 88 and already 53 runs puts you on the back foot. But you never know. Cricket is a funny game. Anything can happen in matter of deliveries. I don't say overs, deliveries. 2 of the set batsmen can get out, and then might be problems for the batting team. Just never know unless and until that last run is scored, last delivery has been bowled. Meanwhile, change in bowling. Shantaram Mamal into the deck, this time to Nehal Mandrekar. Packed on side field. Man on the boundary. Deep square leg, deep mid wicket, long on long off and sweeper cover. Picked and would have been taken a single, but has been sent back, and rightly so. When you're going so well, don't want to lose any wickets. As the still having another 29 deliveries and needing 35 runs. Shantaram again. Nicely played. Down the ground will be a single.
Score moves to 54. Needing another 34 runs. 34 runs required in 28 deliveries for SK Jogging cricketers. As far as the bowling team, Mandrem boys are concerned, they need wickets and they need some tight overs. Good delivery, just underneath the bat. That's where you gotta be. Yorker still the best delivery in cricket. But bowlers these days try too many things and miss out on those Yorkers. You should nail your Yorkers, particularly at the back end of the innings, especially in the slog overs. Full toss delivery, and that has been smartly guided behind back at a point. Too much work for Hugo, and he will just fetch the ball from the boundary. चोवीस चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. धन्यवाद श्याम कलंगुटकर. प्रवीण सावंतचं वाहक षटक 30 धावांचं. रघुनाथ कासकर भाऊ 16 धावा. शांताराम मामांची सुंदर गोलंदाजी महत्त्वाच्या गड्याला बाद केलं. ज्या मैदानावर खेळासाठी शुभम जहाला पाठवलं होतं, शुभम जहानं आक्रमक झाला मैदानावर आणि प्रवीण सावंतवर हल्लाबोल पसंत केला मैदानावर. चोवीस चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटकाचा निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. ऋषिकेश उर्फ गोलू या नावानं प्रसिद्ध असले ऋषिकेश उर्फ गोलू याने सुरुवात केली. प्रथमतः सुंदर षटक त्यानं टाकलं. 7 धावा दिल्यात, एक गडी बाद केलं या मैदानावर. हा लेखाचो आपण बघितला मैदानावर. भाऊंना एक गडी बाद केलाय. शांताराम मामांना या मैदानावर एक ब्रेक तो जरूर लावून दिलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक मैदानावर खोदून काढण्याचा प्रयत्न, पॉलोत्रमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मैदानावर. सुंदर गोलंदाजी मैदानावर समीकरण बदलले. उर्वरितचे 23 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर विचार केला. SK जॉगिंग कांता क्रिकेट संघानं या मैदानावर आतषबाजीनं या मैदानावर सुरेख धावसंख्या जमवली. या मैदानावर 58 धावा धावफलकावर समीकरण बदललंय. 23 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आणि मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघाला घरीच्या मैदानावर ताकदी लावावी लागेल. सुरेख गोलंदाजी, झेल सोडले मैदानावर गोपाळनं. समीकरण या मैदानावर
58 धावा धावफलकावर. मोठा फटका टोळायचा प्रयत्न होता. बैठक फटका टोलवायचा होता मैदानावर. परतीची फेग येते तोपर्यंत या मैदानावर एकेरी धावसंख्या घडली जाते. ती एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 59 धावा धावफलकावर. 59 धावा धावफलकावर मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाचा ऋषिकेश गावडे उर्फ गोलुंद या मैदानामध्ये सुरुवात केली आहे. समीकरण होतं 24 चेंडू 30 धावांची आवश्यकता होते आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी 3 चेंडूत 1 धाव खर्च करतोय. 59 धावा धावफलकावर हा लेखाचो का आपण बघितलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक 3 खेळाडू 38 सर्कलच्या डीप स्क्वेअरले डीप मिड विकेट एक लॉंग ऑनला. हे क्षेत्ररक्षक 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. सुंदर या ठिकाणी झेलची संधी या मैदानावर. राजेश उर्फ हुकून काय केलं मैदानावर. हे झेल टिपायचं होतं, हे महत्वाचं आहे. ह्या चुकाव केल्या आहेत ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये कॅचेस विथ द मॅचेस. साहिल आरोलकरचं काल झेल सुटलं आणि सुटलेलं झेल मॅच तो फिनिश करून गेलाय. सांघिक धावफलकावर 63 धावा धावफलकावर. एका हातामध्ये सहजासहजी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता राजेशनं. थोडंसं मागे जायचं होतं. झेल हे टिपायचे असतात मैदानावर. कॅचेस विथ द मॅचेस म्हटलं जातं मैदानावर आणि सुटलेलं झेल हे मात्र 4 या धावसंख्येची मोहर देऊन गेलाय. 4 या धावसंख्येनं 63 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. शॉर्टम पुलचा फटका टोलवायचा होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक अंबाजीने झेल सोडलाय. हे झेल टिपायचं आहे, हे झेल बनवायचं आहे. कॅचेस विथ द मॅचेस. हे जर झेल टिपले तर मॅच अजूनही बनू शकते. 64 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 64 धावा धावफलकावर. 88 धावांचा पाठलाग करतोय. आज नशिबाची साथ आहे मैदानावर. ती प्रदीप आणि त्याच्या साथीला नेहाल सज्ज झालाय मैदानावर. शुभम शहाची 43 धावांची बहारदार खेळी. 43 धावांमध्ये 5 षटकारांची आतषबाजी. षटकाची स्वागत करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 64 धावा धावफलकावर आपण बघितलाय. मोठा फटका मार्गे सुंदर फटका खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक पोहोचतो या मैदानावर आणि सरते शेवटी एक सुरेख क्षेत्ररक्षण केलं मैदानावर. संघासाठी ही मात्र 1 धावे वाचवल्या आहेत. 3 धावा या बहाल झाल्या आहेत. बॅकअप अंबाजीचा आपल्याला बघायला मिळालाय आणि 3 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळाल्या आहेत. 17 धावात एका बाजूने या मैदानात 67 धावा धावफलकावर. पहिलं एक षटक आलं मात्र 16 धावांचं रघुनाथ कासकरचं. 30 धावांचं षटक आलंय प्रवीण सावंतचं. 7 धावांचं ऋषिकेश गावडे. आताची मात्र षटक झाली सांगता. 5 धावा खर्च करत एकच गडी त्यानं बाद केलाय. सांघिक धावफलकावर 67 धावा धावफलकावर. उर्वरितचे 18 चेंडू आहेत आणि उर्वरितचे 18 चेंडू आता मात्र 88 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडू विजयासाठी. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता. ते जर झेल पकडलं होतं राजेश उर्फ हुकून आणि ती चौकार जरी वाचवली असते तरी मॅच बनली होती मैदानावर मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघासाठी. अठरा चेंडू विजयासाठी आता मात्र 21 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम मामल सज्ज आलाय. शांतो या नावानं प्रसिद्ध. गेल्या वर्षी या मैदानात सुंदर पद्धतीनं झेल टिपलं होतं. तो खेळाडू आपण पाहतोय शांताराम. स्ट्राईकला नेहाल, नॉन स्ट्राईकला प्रदीप. ही जोडी मैदानावर. शुभम जहानं फटकेबाजी केली मैदानावर. 43 धावांची बहारदार खेळी मैदानावर. त्या 43 धावांमध्ये 5 षटकारांच्या आतषबाजी 3 चौकार. हा त्याचा लेखाजोखा आपण बघितलाय. 18 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडू 21 धावा असताना हे षटक महत्त्वाचं आहे. या षटकात 2-3 धावा द्याव्या लागतील. 1-2 गडी बाद करावे लागेल शांतारामला. पण आज कार्य करायचं आहे मांद्रेम बॉईज संघाला. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर SK जॉगिंग कानका क्रिकेट संघ जरी आव्हान मोठं असलं तरी प्रत्युत्तर आम्ही या मैदानावर सुरक्षितरित्या देणार. फटकेबाजी सुरक्षित करणार, सुंदर करणार हे इरादे स्पष्ट केले मैदानावर. हलक्या हातानं घेऊन काढलाय चेंडूला. एकेरी धावसंख्येची
पावलं 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळालं 68 धाबा धावपलकावर. स्विजिटचा फटका टोलवायचा होता मैदानावर. सुंदर गोलंदाजी मैदान बघायला मिळते शांतारामची आपण. आणि शांतारामचं हे षटक महत्त्वाचं षटक आहे आणि या महत्त्वाच्या षटकात त्याला कार्य करावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने या मैदानात विजयाच्या उंबरठ्यावर पुढे सालसा फटका टोलवायचा होता. गोपाळ गडेकरनं पुन्हा चूक केली या मैदानावर. हे झेल टिपायचं होतं मैदानावर. गोपाळ गडेकरला पहिल्यांदा चित करायचा होता मैदानावर. त्याची दुधावस्था या मैदानावर एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 69 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. 69 धाबा धावपलकावर षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि उर्वरितचे असुरे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. बॅकफुटला जाऊन सुंदर स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आलाय. परतीची पेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघितलंय. 70 धाबा धावपलकावर 88 धावांचा पाठलाग करत असताना मैदानावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. आता समीकरण आहे मैदान 88 धावांचा पाठलाग. सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका या मैदानावर फसलाय की काय? मैदानावर फटका फसलाय. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. ऋषिकेशने या मैदानात झेल टिपलाय. महत्वाच्या क्षणी महत्वाचा ब्रेक थ्रू लावून दिला आपल्या संघासाठी शांताराम मामल उर्फ शांतोना. आणि सांघिक धावपलकावर 70 धाबा धावपलकावर 88 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावर थँक्यू. 70 धाबा धावपलकावर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक बाकी आहे. 13 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे मांद्रेम बॉईज मांद्रेम क्रिकेट संघासाठी. आता कार्य करावं लागेल. SK जॉगिंग क्रिकेट संघानं सुरुवात दिमागात केली आहे. नवीन खेळाडू मैदानावर महेश पवार. सुरेश क्षेत्ररक्षण स्विजिटचा फटका टोलवायचा होता. वेगावर सॉर होऊन केलेली गोलंदाजी. रिव्ह्यू सांगितला या ठिकाणी बीमरसाठी पंचारी कोण केले. टड अंपायरची मागणी केली आहे. सांघिक धावपलकावर 70 धाबा धावपलकावर हा जर टड अंपायरचा निर्णय येणं बाकी आहे. समीकरण होतं 13 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. रिव्ह्यूसाठी बीमरसाठी या ठिकाणी टड अंपायरसाठी घोषणा केली आहे. नो बॉल म्हणजे येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवर शुभम पवारला हात खोलायचा आहे. हा चेंडू लाख मोलाचा असेल या दोन संघांसाठी. हा फ्री हिटचा चेंडू आहे म्हणजे SK जॉगिंग कानका क्रिकेट संघाला हे सोपं होईल आव्हान. या चेंडूवर मोठा फटका टोलवला तर पण हा चेंडू सोडवायचा आहे. एकेरी धावसंख्येनं 71 धाबा धावपलकावर ऐन मोकेच्या क्षणी फ्री हिटचा चेंडू मैदानावर आणि शांताराम मामलला आता कार्य करावं लागेल मैदानावर. शुभमचा स्ट्राईकला आहे शुभम पवार. विजयासाठी आता मात्र 13 चेंडू 17 धावांची आवश्यकता.
आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न गॅप मध्ये घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे ठिकाणी ऋषिकेश परतीची पीक एकेरी धावसंख्येची लहर एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 72 धाबा धावफलकावर उर्वरितचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू विजयासाठी आता मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये 16 धावांची आवश्यकता कोणाकडे असेल जबाबदारी रघुनाथ कासकर उर्फ भाऊकडे असेल गोपाळ गडेकरकडे असेल मॅच बनली आहे मैदानावर SK जॉगिंग क्रिकेट संघानं दिमाखात जरी सुरुवात केली आहे मैदानावर तरी शेवटच्या कमबॅक ओव्हर केले आहे मैदानावर 5वी आणि 6वी ओव्हर ही कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावर दाखवली आहे पण येणाऱ्या कालखंडामध्ये तगडी फलंदाजी आहे SK जॉगिंग क्रिकेट संघाची शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे पण घरच्या मैदानावर घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर घरच्या मैदानावर खेळत असताना या मैदानावर मांजरेम बॉईज संघ या मैदानावर पुन्हा टीम मिटिंग लागली आहे गणपती बाप्पा मोरया आवाजात पुन्हा एकदा आगमन करेल 12 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता बारा चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय राजेश गावडे उर्फ हुक्कू आज फलंदाजीमध्ये काही कामगिरी नाही आहे गोलंदाजीत त्याला कामगिरी करावी लागेल राजेश उर्फ हुक्कूला त्या खेळाडूकडे क्षमता आहे मैदानावर एखाद दुसरा मोठा फटका टोलवायचा आहे SK जॉगिंग कांका क्रिकेट संघ येणाऱ्या कालखंडामध्ये आणि एका दुसऱ्या मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे मैदानावर ते मांजरेम बॉईज मांजरेम क्रिकेट संघाला ही लढत असेल शेवटच्या चेंडूपर्यंत हे षटक जर मैदानावर 4 ते 5 धावांचं आलं तर सामना थोडासा अवघड होईल SK जॉगिंग क्रिकेट संघाला पण SK जॉगिंग क्रिकेट संघाच्या शुभम जहानं काय फलंदाजी केली मैदानावर 43 धावांची बहारदार केली या मधल्या पिढीतील खेळाडूंना कार्य करावं लागेल फुलटॉस वर या मैदानावर आक्रमण केले लो फुलटॉस पद्धतीने चेंडू बनवला आणि चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी SK जॉगिंग क्रिकेट कांका क्रिकेट संघासाठी आव्हान या मैदानावर सोपं केलंय यॉर्कर टाकायचं होतं राजेश उर्फ हुकूला नियंत्रण नव्हतं आणि नियंत्रण नसल्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये 11 चेंडू विजयासाठी आता मात्र 10 धावांची आवश्यकता मॅच अजूनही संपलेली नाही आहे मॅच अजूनही आहे मैदानावर सोडून दिला होता चेंडू सन्मान दिला होता 10 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता समीकरण रंगले पहिला चेंडू थोडासा ऑर्मअप पद्धतीचा राकेश उर्फ हुक्कूचा सुंदर फटका पाहायला मिळतोय बैठक फटका प्रवीणला हा यालो करा चेंडू सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी महेश पवार ऑन फायर हा 84 धावा धावफलकावर विचार केला या मैदानावर पंचांचा 9 चेंडूचा इशारा घेईल पिच बाहेर कुठेतरी चेंडू पडतो त्यामुळे दंडात्मक केले गोलंदाजाला विजयाचे दरवाजे मैदानावर उघडलेले आहेत SK जॉगिंग कांका क्रिकेट संघानं फ्रीटचा चेंडू आहे एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 86 धावा या धावफलकावर 8 चेंडू विजयासाठी 2 धावा हे षटक महत्वाचं होतं रघुनाथ कासकरला का मागे ठेवले मैदानावर तो स्टारकाश गोलंदाज होता मांजरेम बॉईज मांजरेम संघाचं नेमकं काय चुकलंय मैदानावर हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल 2 धावा होते मैदानावर धावा घ्यायची होती महेश पवारला या मैदानावर धावचीच्या स्वरूपात मैदानातून माघारी परतलाय नेहाल माघारी परतलाय सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 86 धावा धावफलकावर
थँक्यू थँक्यू डी साहेब. दोन धावांची आवश्यकता. MS धोनी स्टाईलनं सामना या मैदानावर समाप्त की प्रवीण सावंत सेब अँड स्क्रीनवर. प्रवीण सावंत सेब अँड स्क्रीनवर आलाय. दोन धावांची आवश्यकता आहे. ही गोलंदाजी अगोदर पाहिजे होती. एकात दुसरा मोठा फटका वाचवायचा होता राजेश उर्फ हुकुला. आता समीकरण आहे 6 चेंडू विजयासाठी. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. ही धावपलकर अजूनही बाकी आहे. 88 धावांचा पाठलाग करत असताना प्रवीण सावंतवर तब्बल या मैदानावर 30 धावांचं एक वाहकड षटक आपण बघितलंय. राजेशनं 2 मोठे फुटके खर्च केले आपल्या षटकामध्ये. कार्य करावं लागेल मैदानावर. मॅच विजयाचे दरवाजे उघडे केले आहेत SK जॉगिन कानका क्रिकेट संघानं. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. टाइम या ठिकाणी त्यामुळे पेनल्टी लागली आहे. 1 खेळ 28 सर्कलच्या आतमध्ये असेल. पेनल्टी लागली आहे मांजरेम बॉईज मांजरेम क्रिकेट संघाला. 35व्या मिनिटाला 8वी ओव्हर चालू करायची आहे. 40 मिनिटांचा अवधी आहे आणि त्यानंतर ही पेनल्टी लागली आहे. पंचांनी खून केली आहे. त्यामुळे 1 खेळाडू रोहित. 6 चेंडू विजयासाठी. हलक्या हाताने घेऊन काढलाय. आता सामना बरोबरीवर आहे. दोन्ही संघांची धावफलक बरोबरीत झालाय. 87 धावा धावफलकावर. विजयासाठी असून एका धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 1 धाव. एका दुसरा जरी मोठा फटका वाचवला असता स्वेर चेंडूचा इशारा आणि सामना समाप्त झालाय मैदानावर. SK जॉकी क्रिकेट कानका क्रिकेट संघाने दिमाखात विजय मिळवलाय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. मांजरेम बॉईज मांजरेम क्रिकेट संघाची गोलंदाजी थोडीशी खराब झाली. प्रवीण सावंतवर स्टारकास्ट गोलंदाजी